मेरे विद्यालय का नाम हिंदी विद्यालय प्राथमिक आगराळी बदलापूर पूर्व या शाळेमध्ये मी जवळजवळ 2 वर्ष काम करत आहे आणि विना वेतन काम करत आहे। माझ्या शाळेमध्ये मी जेव्हा जॉईन झाली त्या दिवसापासून मी मस्टरवर सही करत आहे। याचंही मी कारण त्यांना विचारलं की सर तुम्ही असं का करताय, मी जॉईन झाल्यापासून तर मी साईन करते आणि आता मध्येच तुम्ही माझी साईन का बंद करताय। तर काम करत असताना माझी मुख्याध्यापिका श्रीमती कमला जयस्वाल मॅडम आणि अध्यक्ष जे आहेत मनोज कुमार शुक्ला यांनी माझा प्रस्ताव जिल्हा परिषद ठाणे स्पीड न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। मैं साबिर शेख बदलापुर पूर्व से गांधी चौक परिसर में हिंदी प्राथमिक विद्यालय नाम की एक स्कूल है। यहाँ पे स्कूल में एक शिक्षिका है जिसके ऊपर कुछ अन्याय हुआ है, ऐसा उनका कहना है। तो अन्याय क्या हुआ है और क्या नहीं हुआ है, तो उन्होंने अन्याय को लेकर के उसके ऊपर उन्होंने एक ठिया आंदोलन रखा है, जिसपे ठिया आंदोलन में वो स्कूल में ही बैठी है, तो स्कूल के बाहर के प्रीमिसेस में परिसर में बैठी हुई है। तो जैसे भी हमें पता चला कि वो स्कूल में अनशन में बैठी है, जो जिसे ठिया आंदोलन कहा जाता है, तो उनके ऊपर क्या अन्याय हुआ है वो जानने के लिए हम यहाँ आए हैं। हम उनसे बात करेंगे और उनके साथ मनीषा ताई फूल करके जो है, जो कि उनके सहयोगी है, आप देख सकते हो उनको, और ये शिक्षिका है जो जिनका नाम जो देसले है, देसले मैडम और मनीषा ताई मैडम। तो हम उनसे जान के लेंगे कि घटनाक्रम क्या है और इनकी मांगे क्या है, ये ठिया आंदोलन में क्यों बैठी है। तो सबसे पहले हम आपको परिचय कराते हैं। सर सबसे पहले सॉरी मैम, सबसे पहले आप स्कूल का नाम बताइए। मेरे विद्यालय का नाम हिंदी विद्यालय प्राथमिक आगराळी बदलापूर पूर्व या शाळेमध्ये मी जवळजवळ 2 वर्ष काम करत आहे आणि विना वेतन काम करत आहे। माझ्या शाळेमध्ये मी जेव्हा जॉईन झाली त्या दिवसापासून मी मस्टरवर सही करत आहे। त्याच्यानंतर जॉईन झाल्याच्या नंतर 25/2/2025 ला माझा प्रस्ताव शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती कमला जयस्वाल मॅडम आणि शाळेचे अध्यक्ष मनोज कुमार शुक्ला यांनी प्रस्ताव ठाणे जिल्हा प्राथमिक येथे शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवला आणि तो प्रस्ताव मंजूर होऊन आला, म्हणजे माझी नियुक्ती झाली लीगली। त्याच्यानंतर ते झाल्यानंतर माझा जो प्रस्ताव आहे तो शालार्थ आयडी साठी विभागीय उपसंचालक मुंबई येथे पाठवण्यात आला आणि तिथून माझा आदेश 8/10/2025 रोजी आलेला आहे। ती प्रत शालार्थ आयडीची आदेश प्रत ही हिंदी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राजेश यादव सर यांच्याकडे आलेली आहे, त्यांना ती मिळालेली आहे आणि ती प्रत घेऊन त्या प्रतीचा आधार घेऊन शाळेचे मुख्याध्यापक यांना त्यांच्या सहीनिशी तो प्रस्ताव वेतन पथकाकडे सादर करणं गरजेचं असतं। परंतु शाळेचे मुख्याध्यापक हे ते प्रस्ताव सादर करण्यास नकार देत आहेत। गेली 6, 7, 8 महिने मी त्यांना पत्रव्यवहार करते की तुम्ही माझा वेतनाचा प्रस्ताव माननीय वेतन पथकाकडे का पाठवत नाही आहात, त्याचंही ते योग्य उत्तर देत नाही, उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। कधी तर ते असं म्हणतात की मला माननीय अध्यक्ष यांनी मनाई केली आहे, तुमची भरती बोगस आहे, असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाहीये किंवा शासनाने कोणताही माझा आदेश असा काढलेला नाहीये की माझी भरती बोगस आहे किंवा अनधिकृत आहे। तरी ते त्यांच्या मनाने कोणतेही आरोप माझ्यावर लावत आहेत आणि त्याचा आधार घेऊन ते माझा प्रस्ताव पुढे पाठवत नाही। माझे 6-7 महिने त्यांच्याशी पत्रव्यवहार होऊन देखील त्याच्यानंतर ते असं करत असताना 1 मार्च पासून त्यांनी माझी मस्टरवर सही घेणं बंद केलेलं आहे। याचंही मी कारण त्यांना विचारलं की सर तुम्ही असं का करताय, मी जॉईन झाल्यापासून तर मी साईन करते आणि आता मध्येच तुम्ही माझी साईन का बंद करताय। तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे योग्य उत्तर नव्हतं। तेही तेव्हा बोलायला लागले मला तर वरिष्ठांचा आदेश पाळणं गरजेचं आहे। वरिष्ठ म्हणजे कोण, जे संस्थेचे अध्यक्ष सचिव जे असतील ते
ते मला सांगतायत की यांची सही घ्यायची नाही. म्हटलं कारण काय आहे? त्यांनी कारण तर सांगितलं असेल ना की का नाही घ्यायची, ते तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोला, त्यांचा नंबर घ्या आणि बाहेर जाऊन त्यांच्याशी भेटा. म्हटलं मी त्यांना भेटणार नाही, मी जे काही असेल ते शाळेमध्ये त्यांच्याशी बोलायला तयार आहे, त्यांना तुम्ही शाळेमध्ये बोलवा. त्याच्यानंतर त्यांनी शाळेमध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये त्यांना मी स्पष्ट विचारणा केली की माझा वेतनाचा प्रस्तावही पाठवत नाही आणि माझी तुम्ही मस्टरवर सही घेत नाही, याचं कारण मला कळायला पाहिजे, का घेत नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं, तुमची भरती अनधिकृत व्यक्तींकडून झालेली आहे आणि एक मिनिट, अनधिकृत व्यक्तीकडून झालेली आहे. हा. त्या अनधिकृत व्यक्तींचं नाव घेतलेलं आहे काय? हा येस, त्यांनी अनधिकृत व्यक्ती म्हणजे त्यांच्या माहितीप्रमाणे की त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज कुमार शुक्ला हे अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमची भरती केली म्हणजे तुम्हीही अनधिकृत आहात, म्हणजे मनोज कुमार हे अनधिकृत आहे का असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. आणि त्यांच्याकडे काय एव्हिडन्स तुम्ही विचारले का मनोज कुमार? मी विचारलं की असं तुम्ही कोणत्या आधारावर बोलत आहात, तर तसं काय तुमच्याकडे पुरावा असेल तर तो तुम्ही मला द्या किंवा सादर करा. तर त्याला ते नकार देत आहेत. कोण नकार देत आहे? शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक, त्यांना जो लेटर मिळाला आहे ते मुख्याध्यापकाचं नाव काय? श्री राजेश यादव सर. श्री राजेश यादव सर. हा. ओके. ते मला देण्यास नकार देते. त्यांनी असं सांगितलं की जे वरिष्ठ आहेत माझ्यावरचे त्यांनी मला तुम्हाला देण्यास नकार दिलेला आहे, पण त्यांनी मला ते लेटर वाचून दाखवलेलं आहे आणि ते मी बघितलं आहे, त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं होतं, पण ते मला कॉपी देण्यास नकार देत आहे. पण आता तुमची नियुक्ती राक्षे साहेबांकडून झालेली आहे असं तुमच्याकडे लेटर वगैरे सगळं आहे त्याच्यावर? हा, माझ्याकडे राक्षे साहेबांचं नियुक्तीचा आदेश आहे, विभागीय उपसंचालक यांचा शालार्थ आयडी आदेश परत आहे. डिप्लोमा वगैरे डिग्री कुठली काय तुमचं काय त्याच्याबद्दल माहिती? माझी डीएड झालेली आहे, टीईटी झालेली आहे आणि त्या आधारे मला शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिलेली गेलेली आहे. आणि शिक्षण त्याच्यानंतर तुम्हाला सॅलरी वगैरे पेमेंट पगार भेटलेला आहे का? नाही, त्याच्यासाठीच मी लढते आहे की माझा वेतनाचा प्रस्ताव तुम्ही माननीय वेतन पथकाकडे पाठवून द्या, म्हणजे माझा पगार चालू होईल. म्हणजे तुम्ही किती वर्ष आता झाले तुम्हाला इथं शाळेमध्ये सेवा देऊन? मी जवळजवळ 1.5 वर्ष इथे काम करते. तुम्हाला अजून वेतन भेटलेलं नाहीये? नाही, त्याच्यासाठीच मी लढते की माझं तुम्ही वेतनाचा प्रस्ताव पाठवा. आणि तुमचं बोलण्याचा अर्थ काय? तुमचं वेतन गेलं जात आहे का? नाही, अजून काढलेलंच नाही, काढतच नाहीये ते. कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं? तरी काय तुम्हाला काय कोणावर आरोप करू तुम्ही सांगू शकता की तुम्हाला? आता त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे मुख्याध्यापकांना की त्यांनी मला असं कोणताही पत्र व्यवहार केला नाही की किंवा त्यांनी असं सांगावं की मी जे शिकवते मुलांना ते चुकीचं आहे किंवा पालकांकडनं, मुलांच्या पालकांकडनं मला काय चुकीचं ठरवण्यात आलेलं आहे का? अशी काय नोटीस वगैरे शाळेतून काय दिलेली आहे का, जसं तुम्हाला चुकीचं ठरवता येईल असं वगैरे काय अशी नोटीस वगैरे काय? त्यांचं पत्रव्यवहार एवढंच झालं आहे माझ्याशी की मला वरिष्ठांनी सांगितलं आहे तुमचा वेतन प्रस्ताव पाठवायचा नाही पुढे. अच्छा, वरिष्ठांनी सांगितलं आहे की तुमचा वेतनाचा प्रस्ताव वेतनाचा पाठवायचा नाही असं कोणाचं म्हणणं आहे? असं मुख्याध्यापक राजेश यादव सर यांचं आहे. तर राजेश यादव सर या शाळेचे कोण आहेत? ते प्रभारी मुख्याध्यापक आहेत. प्रभारी मुख्याध्यापक. आणि मुख्याध्यापक कोण आहेत? तेच प्रभारी तेच आहेत. पहिलेचे मुख्याध्यापक रिटायर झाले आणि त्यांच्या जागेवर आता प्रभारी मुख्याध्यापक म्हणून राजेश यादव सर आहेत. अच्छा, तर राजेश यादव सरांशी तुमचं बोलणं झालं काय? हा, माझा पत्रव्यवहार चालू आहे, रोजचं बोलणं चालू आहे, पण ते कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नाही. तुम्ही आज उपोषणाला एक मे दुसरा दिवस उपोषणाचा तुम्ही बसलेले आहात, तर तुम्हाला कोण अजून भेट द्यायला कोण आलेला आहे का शाळेतर्फे? ज्यांनी विरोध दर्शवला आहे म्हणजे राजेश यादव सरांच्या म्हणण्यानुसार की वरिष्ठ म्हणजे जे आता निवडणूक लढून आलेले आहेत, अध्यक्ष अहमद हुसेन खान, सचिव असतील जयकुमार यादव, यांनी मला एकही भेट दिलेली नाही. मुख्याध्यापक राजेश यादव सर आज सकाळी आले होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला सहीनिशी तुमचा वेतनाचा प्रस्ताव पाठवू शकत नाही, मला वरिष्ठांचा आदेश आहे, संस्थेमध्ये वाद आहेत म्हणून हे सगळं मी करू शकत नाही. म्हणजे हा असा द्वेष डोक्यामध्ये ठेवून तुमच्यावर अशी कारवाई केली जाते असं? माझ्यावर अन्याय केला जातो कारण मी या शाळेमध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष काम करते प्रामाणिकपणे आणि माझ्या हक्कासाठी मी आता ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. तर हे ठिय्या आंदोलन तुम्ही जे करताय तुम्हाला वाटतं का तुम्हाला याच्यामध्ये न्याय भेटेल? मी तर आशा करते की मला न्याय मिळायला हवा.
आणि तुम्ही उपोषणाला बसण्यासाठी तुम्ही ज्या प्रोसेस असतात, ज्या प्राथमिक प्रोसेस असतात, त्या लेटर वगैरे सर्व दिले आहेत का? जसं का पोलीस स्टेशन मध्ये बोला किंवा नगरपालिका बोला, डीसीपी ऑफिस, एसीपी ऑफिस वगैरे सगळ्या ठिकाणी आम्ही ह्या प्रति डिस्पॅच केलेल्या आहेत. सगळ्या शिक्षण अधिकारी यांना सुद्धा सगळ्या म्हणजे ही खबरदारी सर्वांना आहे की तुम्ही आंदोलनाला बसलेले? सगळ्यांना आहे ही खबर की मी म्हणजे तुम्ही 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि तुम्हाला भेटायला आजपर्यंत कोण कोण आलेले, आम्हाला त्यांची नावं सांगा. शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, माझे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, शिक्षक आमदार आहेत ते, शाळेचे ट्रस्टी भेटायला आले नाही. फक्त मनोज कुमार शुक्ला आणि भेटायला आले नाही, ज्यांची नाव घेतली. आणि भेटायला आलेली व्यक्ती म्हणजे मनोज कुमार शुक्ला रोज येत आहेत भेटायला आम्हाला. ते शाळेचे कोण आहेत मनोज कुमार शुक्ला? तेही अध्यक्ष आहेत या शाळेचे. अच्छा, शाळेचे ते पण या बॉडीवर म्हणजे अध्यक्ष आहेत. अच्छा, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की ते मुख्याध्यापकांनाही लेटर देतात की तुम्ही प्रस्ताव पुढे यांचा सादर करा आणि यांचा पगार यांना काढून द्या. पण ते मुख्याध्यापक आहेत ते त्यांचंही ऐकत नाहीये. तर इकडे आता पूर्व मध्ये बसलेले आहे, इकडच्या पूर्व पोलीस स्टेशन मध्ये सूचना आहे का तुम्ही इथे बसलेले आहेत उपोषणाला? त्यांची व्हिजिट असते, दिवसातून 1-2 वेळा ते व्हिजिट करतात. आणि कोणी इकडे हॉस्पिटल्स, हे आपल्या गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल आहे तिथून कोण डॉक्टर वगैरे तुमची तपासणी वगैरे करण्यासाठी कोण महिला, कोण नर्सेस वगैरे, डॉक्टर कोण आले का आतापर्यंत? नाही, असं तरी कोणी डॉक्टर वगैरे, नर्स वगैरे कोणी आलेलं नाही. आणि पोलीस स्टेशन मधून असं कॉन्स्टेबल पण आम्हाला कोणी दिलेलं नाही. तुम्ही लेडीज असल्या कारणाने तुम्हाला मागणी केली होती आणि कॉन्स्टेबल वगैरे नाही. आम्ही दोघीच जणी पूर्ण रात्रभर इथे बसून असतो. दोघी जणी म्हणजे त्यांची नावं सांगू शकता? आम्ही स्वतः देवयानी देसले आणि मॅडम मनीषा पोल. अच्छा, मनीषा ताई पोल. आम्ही दोघी जणी इथे देवयानी देसले, हे दोघं आपण पोलीस स्टेशन, पूर्व पोलीस स्टेशन मध्ये लेटर दिलेलं आहे? दिलेलं आहे. म्हणजे त्यांना याची जाणीव आहे की तुम्ही उपोषणाला बसलेले? त्यांना सर्व कल्पना आहे. तर तुम्हाला इथं तुम्ही एवढ्या अंधारात इथं बसलेले आहेत, इथं एवढ्या गल्लीमध्ये ही शाळा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय भीती वगैरे काय तुम्हाला अशी दर्शवते का? भीती तर वाटते, पण त्याच्यासाठी आम्ही म्हणजे झोपू शकत नाही, आम्ही बसून राहतोय. अच्छा, आपण रात्रभर बसून राहणार? तर हे किती दिवस चालणार आहे असं तुम्हाला वाटतंय? जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझा प्रस्ताव पुढे सादर केला जात नाही, मस्टरवर माझी सही घेतली जात नाही, तोपर्यंत माझं हे आंदोलन असं चालू राहणार आहे. एक मिनिट. आम्ही या आता उपोषणाला बसलेलो आहेत. माझ्यासोबत मनीषा पोलताई आहेत. त्यांनी मला मोटिवेट केले आहे आणि माझ्यासोबत त्या एकदम ठाम उभ्या आहेत. तर अशा अवस्थेमध्ये जर आम्हाला काही झालं तर याची सर्व जबाबदारी प्रशासन, पोलीस आणि शाळा व्यवस्थापन ही राहणार आहे. कारण इथे आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे तर कोणत्याच प्रकारची सुविधा नाहीये. आम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला कॉन्स्टेबल द्या सुरक्षेसाठी, पण त्यांनी आम्हाला या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यांची व्हिजिट, त्यांचं मार्गदर्शन आहे आम्हाला. ते दिवसातून 2 वेळा व्हिजिट करतात. याच्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. परंतु रात्रीच्या वेळेस आम्हाला बसून राहावं लागतं, तर त्यांनी आम्हाला एक कॉन्स्टेबल द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि ह्या संदर्भात आता दुपारी पण मला असं चक्कर सारखं वाटत होतं, माझी तब्येत खालावली आहे उपोषणाला बसल्यापासून. तर त्यांना मी एक विनंती करते की आम्हाला एखादी नर्स वगैरे पाठवून आमचं चेकिंग करावं. असं जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहील, म्हणून मी त्यांच्याकडे ही मागणी करते आहे. अच्छा, ठीक आहे. तर तुमचं शेवटी प्रशासनाकडून आता शेवटची मागणी काय आहे जी तुम्ही तुमचं ठिय्या आंदोलन तुम्ही थांबवू शकता? माझी एवढीच मागणी आहे, शिक्षणाधिकारी आणि प्रशासन संस्था जी आम्हाला विरोध करत आहे, अध्यक्ष झाले, सचिव आणि जे कोणी कमिटीवर आहेत लोक, ते आम्हाला विरोध करत आहेत. माझा प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी किंवा माझी मस्टरवर सही घेण्यासाठी मुख्यतः श्री राजेश यादव सर यांना मी विनंती करते की माझा प्रस्ताव पुढे पाठवा आणि मला न्याय मिळवून द्या. मी जवळजवळ 1.5 वर्ष फुकट काम करते प्रामाणिकपणे
आणि माझा पगार मला मिळवून द्यावा एवढीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठीक, करते. चल. तो आपने देख लिया स्पीड न्यूज भारत के माध्यम से चैनल के माध्यम से हम आपको मैसेज पहुंचाना चाहते हैं, जैसे कि हमने इनकी प्रतिक्रिया ली अभी स्कूल में आकर के। यहाँ पे हमने दूर दूर तक देखा कि यहाँ पे सब जगह पे अंधेरा है और इतना अंधेरा है कि यहाँ पे रात में अंधेरे में कुत्ता भी काट के जाएगा तो इंसान को पता नहीं चलेगा। तो यहाँ पे ना ही कोई फैसिलिटी है ना कुछ है क्या है। तो यहाँ पे उनका कहना ये थे कि अभी तक कोई डॉक्टर कोई नर्स वगैरह इनका कोई मेडिकल चेकअप वगैरह हुआ नहीं है, लेकिन लोकल पुलिस स्टेशन पूर्व से इनको मेरे ख्याल से कोई स्टाफ आकर के 2 से 3 बार पूछ के गए हैं। पुलिस स्टेशन का इनके ऊपर कंट्रोल है, वो ध्यान दे रहे हैं यहाँ पे, लेकिन शिक्षण से संबंधित अधिकारी अभी तक इनके पास कोई भी नहीं आया है जो चीजों के लिए बैठे हैं, जो डिमांड के लिए बैठे हैं। तो इनका मैसेज यही है कि प्रशासन को कि जल्द से जल्द इनका ठिया आंदोलन अगर रुकाना हो तो इनकी डिमांडें जो है कायदे से कानूनी तौर पर कार्रवाई कर जो इसके अंदर इन्वॉल्व है, जो इनको मानसिकता इनकी जो खराब करने की कोशिश कर रहा है उसके ऊपर कार्रवाई करे, और कार्रवाई करके जो इनका जो अभी तक का जो पेमेंट है, जो सैलरी है जो रुका के रखा है, तो उनको वो कंटिन्यू करें, उनको उनका सैलरी मिले, वही उनकी डिमांड है। तो भी वो उनका क्या आंदोलन खत्म करेंगे, ये उनका कहना है। मैं साबिर शेख, बदलापुर पूर्व, गांधी चौक। स्पीड न्यूज भारत।